गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार, पोलीसवाला 112 आपल्या सेवेत। मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे। गोशाळेत जमा असलेले बैल घेऊन परतणाऱ्या आयशरला समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुभाजक ओलांडून समोरून जोरदार धडक दिली। या अपघातात आयशरमधील रोहिदास परशुराम चव्हाण वय 60 वर्ष राहणार मोरगाव तांडा तालुका जामनेर हे जागीच ठार झाले, तर वाहनातील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना रविवारी सकाळी 8:30 वाजता राष्ट्रीय महामार्ग 6 वरील सावखेडा होड जवळ घडली। जामनेर तालुक्यातील मोरगाव तांडा येथील शेतकऱ्याचे बैल तस्करी करीत असल्याच्या संशयावरून नंदुरबार येथील शहादा पोलिसांनी 1.5 महिन्यापूर्वी पकडले होते। शनिवारी न्यायालयाने संबंधितांना त्यांचे बैल परत करण्याचे आदेश दिले, मात्र संपूर्ण प्रक्रिया करताना पाठ झाल्यामुळे पहाटे 5 वाजेच्या सुमारास रोहिदास चव्हाण व त्याचे सहकारी MH11 BL 3112 क्रमांकाच्या आयशरमध्ये बैल घेऊन जामनेरकडे जाण्यासाठी निघाले। पारोळा ते एरोंडोल दरम्यान सावखेडा होड गावाजवळ जळगावकडून धुळ्याकडे लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या CG06 M1166 क्रमांकाच्या कंटेनर दुभाजक ओलांडून कंटेनर जात असलेल्या लाईनवर आला। त्याने समोरून येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली। या अपघातात रोहिदास चव्हाण हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले राहुल गणपत चव्हाण, गणेशपुरा चव्हाण, राघव ओंकार चव्हाण, दारासिंग ओंकार चव्हाण, ट्रालावरील चालक व क्लीनर हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते। या अपघातात रोहिदास परशुराम चव्हाण यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।